नागपुरातल्या विविध उद्यानांमध्ये सध्या रंगीबिरंगी आणि आकर्षक फुलांचं मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे। नागपूर मनपातर्फे आयोजित पुष्पोत्सवामुळे शहरात फुलांचं सौंदर्य खुलून आलंय। शहरातील 10 झोनमधील 10 उद्यानांमध्ये हा पुष्पोत्सव साजरा करण्यात येत असून नागरिक मोठ्या संख्येने या फुलोत्सवाचा आनंद घेत आहेत। नागपूर मनपातर्फे हा पुष्पोत्सव साजरा केला जातोय। 1 ते 4 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या पुष्पोत्सवाअंतर्गत नागरिकांना रंगीबेरंगी फुलं तसंच आकर्षक रोषणाई आणि सजावट पाहता येणार आहे। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी गुरुवारी महोत्सवाचं उद्घाटन केलं आणि नागरिकांना मनपाच्या या सुंदर उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। फ्लावर फेस्टिवल जो आहे ते 10 गार्डन्समध्ये 5 दिवस चालणार आहे। आपल्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आणि आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरती कोणती गार्डन्स आहे ते सुद्धा आपण नमूद केलेलं आहे। आज इथे आपण सुर्वेनगरमधील गार्डनमध्ये आलो आहोत आणि आपण सगळेजण बघतात की किती म्हणजे लोक चांगल्या पद्धतीने याला एन्जॉय करत आहेत आणि अतिशय सुंदर अशी आपण इथे रोषणाईसुद्धा केलेली आहे, जी पर्टिक्युलरली संध्याकाळी आपल्याला व्यवस्थित ती ॲप्रिशिएट करता येईल। तर माझं सर्व नागपूरवासियांना आव्हान असणार आहे की आपण या फ्लावर फेस्टिवलचा जास्तीत जास्त लोकांनी येऊन त्याचा आनंद घ्यावा। महानगरपालिकेच्या टीमने भरपूर याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, जे आमचे मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनीसुद्धा मेहनत घेतलेली आहे। तर जास्तीत जास्त इथे जर फुटफॉल झाला तर लोक हे जे आम्ही प्रयत्न केलेला आहे, एक फ्लावर फेस्टिवल आपल्याकडे सतत आता 3रं वर्ष आहे की जेव्हा आपण साजरा करतो आहोत, तर त्या प्रयत्नाला आम्हाला जर चांगला आपल्याकडनं प्रतिसाद मिळाला तर तो म्हणजे आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने पुढे हे जे आहे फ्लावर फेस्टिवलचं काम करू।